मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे नरक चतुर्दशी. तर सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा, तशा तर दिवाळीच्याच शुभेच्छा. आणि आज सकाळी सकाळी मस्त उशिरा उठली, कारण रात्री 1:30 वाजता झोपणं झालं होतं. त्यामुळं आता उठल्यावर सगळं पटापट क्लिनिंगचे कामं आटोपले. आता फक्त स्वयंपाक बाकी आणि पूजा करून घेते, कारण आता जस्ट आंघोळ झाली. तर आता पटकन पहिले पूजा करते. आणि असं बॅकग्राऊंड असते आमच्या घरी, काही ना काही चालूच असते. तर आता चला पटकन पूजा करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते. येथे मी पूजा करून घेते आणि पूजेच्या आधीनं माझं सगळं काही क्लिनिंगचं कामं झालं आणि त्याच्यानंतरच मी आंघोळ करून घेतली. स्मितूची स्कूल नसली की माझं रुटीन असं सेट होते, नाहीतर मग स्कूल असली की पहिले त्याचं करून द्यावं लागतं आणि नंतर बाकीचं जे काही आहे आपलं ते घरचं. तर बघा, दिवाळीची साफसफाई झाल्यावरनं लाईटिंगसुद्धा आम्ही देवघरातली चेंज केली. खूप छान वाटत आहे, कारण LED लाईट इथे काही बसत नव्हता. त्यानंतरनं दुपारी मी तुम्हाला मिळणार होते, पण काही कारणास्तव नाही मिळाली. मग संध्याकाळीनं मार्केटला थोडीफार शॉपिंग होती, ती करायला गेली. आणि ही शॉपिंग मला माझ्याच हाताने करायची होती, कारण यांना सांगितलं तर एक विसरते किंवा दुसरंच काहीतरी घेऊन येते असं होते. तर ही आहे माझी छोट्या दिवाळीची छोटूशी रांगोळी. त्यानंतर आम्ही निघालो मार्केटमध्ये जायसाठी. आणि इथे आल्यावर थोडंसं आउटसाईडला हे दुकान होतं, तिथूनच मग रांगोळ्या घेतल्या. कारण मुलांना घेऊन जास्त गर्दीत गेलं ना की ते खूप गरमी वगैरे व्हायला लागते, कारण फटाक्यांचा धूळ, त्याच्यामुळे पोल्युशन आणि गरमीचं प्रमाण अति वाढलेलं आहे थंडी असूनसुद्धा. तर बऱ्यापैकी इथून छान छान कलर्स मी चॉईस केले आणि ते घेऊन घेतले, कारण समोर गेल्यावर अजून छान कलर मला दिसले, पण नको म्हटलं एवढ्यामध्ये होऊन जाते. आता तेवढी काही रुची राहिलेली नाही आहे रांगोळीमध्ये. लग्नाच्या आधी 2-2, 3-3 तास रांगोळीच काढत बसायचं दिवाळीचा सण म्हटलं की. पण आता आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करावे लागते, घरातला स्वयंपाक, पूजेची मांडणी, मुलांची तयारी आणि बरंच काही काही. तर इथे पूजेचं सुद्धा मी साहित्य घेऊन घेतलं. स्वीट आणून ठेवलं उद्यासाठी, बाकीचं नंतर सांगेन. त्याच्यानंतर फुलं माहीत आहे का, दसऱ्याला 300 रुपये किलो मिळाले म्हणून आजच आणून ठेवले. 1 किलो खूप आहे, म्हणजे खोलल्यावर एवढे मोठे होते आहे ना. फ्रीजमध्येच ठेवतो हे. त्याच्यानंतर हे चुनरी वगैरे आणलेली आहे, ओटीचं सामान आहे याच्यात. हे इथंच ठेवून देतो देवघरावर. हे मूर्ती आहे इथे आणि पूजेला लागणारं साहित्य इथंच ठेवतो. चुनरी बढिया वाटते ना. हां, 30 रुपयाची, सुंदर. आणि येऊन पण जाणार परफेक्ट. आणि हे राहिलं गळ्यातलं, मंगळसूत्र राहिलं, ते जमणार ना टाकायला? तेच नाही जमणार. जुनं आहे ते, जमते, काही फरक नाही. ते हे कडू खात्री कधी दे दे, काही फरक नाही पडत, जमते तेच. जा दादापाशी बस तिकडं, टी व्ही पाय. हे लाया राहू दे, तर राहील ना उन्हाच्या. मी बँगल्स आणल्या माझ्यासाठी. हे बघा, बँगल्स 60 रुपयाच्या आणि 25 रुपयाची, 25 रुपयाची आणि हे 60 रुपयाचे बँगल्स. त्याच्यामध्ये काही नाही, याच्यात कोणतरी स्टिक आहे. हे स्टिक दिले, बरं वाटतं. छान. सारखे नव्हते, एक असं आणला आणि 4 असे आणले. जमते. हे हात नाही लावलो नाही यार, याच्यात 3 वेगळे आले आणि 2 असे आले. जाऊ दे. मम्मा वेगळे वेगळे झाले हो सगळे. काही नाही, काही नाही होत, सगळ्याच्या तेलात लावायचं, काही नाही. याला म्हटलं मी घेऊ, करू लवकर, गरमी होऊन राहिली. आणि हे आता रांगोळी आहे, हे उद्याच झालं. चिकी पाहिजे काय पडलं, ते रांगोळी नंतर काढली. ताईनो गॅस याच्यावर आली म्हणून असं दिसत आहे. तर ना सगळी जे काही दिवाळीला लागणारं साहित्य आहे ते मी आजच आणून ठेवलं, कारण उद्या यांची परत ड्युटी काही सुटत नाही. ड्युटी सांगून मी परेशान झाली, कारण ना दिवाळी आहे त्याच्यामुळे असं वाटतं आहे की घरी असलं तर बरं होईल. पण ज्या दिवशी काम नाही ना त्याच दिवशी घरी, आणि ज्या दिवशी काम त्याच दिवशी ड्युटी, असं चाललेलं आहे. म्हणून म्हटलं चला, तसे ह्याच टायमाला मी आणते, पण आता ना
थोडंसं लवकर घेऊन आली. आणि हे बघा बँगल्स ना 60 रुपयाला मिळाला. खूप मस्त आहे. 30ला 2 काचेच्या आहे, पण पाहिजे थोड्याशा गावाला वगैरे कसं एकदम कडे असे साधे घालण्यापेक्षा. कुठे गेले यार हातातली, एकाच हातात 2 टाकले मी. असे साधे घालण्यापेक्षा ना असे थोडेसे भरीव कडे चांगले वाटते. तर चला आता ना स्वयंपाक व्हायचा आहे, स्वयंपाक आटोपते. तर इकडे बघा हे पसारा पण आता फ्रीजला ठेवते, फ्रूट्स वगैरे. त्यानंतर जे काही पूजेचे साहित्य आहे ना ते इथेच ठेवलं. तसं म्हणते देवघरावर ठेवलं आहे, पण हेच एक बेस्ट जागा आहे कारण इथून घ्यायचं आणि खाली पूजा मांडायची असं. त्याच्यासाठी मी इथेच ठेवलं. फक्त साचा आता उचलून ठेवायचं आणि बाकीचं असं ठेवून दिलं आहे. इथं मूर्ती आहे, इथेच सेफ राहू शकते ही मूर्ती वगैरे, म्हणून मग इथंच व्यवस्थित मी ठेवलेलं आहे. चला तर आज ना छोटी दिवाळी असल्यामुळे यांचं चाललेलं होतं की थोडेसे 2-4 तरी फटाके फोडायचे. तसं आता स्मितू रोजचंच चालू आहे त्याचं, पण हे वगैरे काही फोडत नाही. पण आज त्यांचं चालू होतं, मग ते तिकडे फोडायला गेले. मी पण थोडा वेळ उभी राहिली, पण म्हटलं स्वयंपाकाला अजून वेळ होईल कारण मार्केटमध्ये जाऊन आल्यावर पहिलेच स्वयंपाकाला वेळ झालेला होता आणि मुलांनासुद्धा भुका लागलेल्या होत्या आणि सोबत यांनासुद्धा. तर पटकन मी आता पापड तळले आणि बरेच दिवस झाले ही रेसिपी मला करायची होती. साधी सिंपल आहे. पापड तळून नुसतं खाण्यापेक्षा ना भाजीसाठी आपण कांदा टमाटर सांबार वगैरे कापतोच, तर त्याच्यावर छान असं स्प्रेड करून घ्यायचं. हलकीशी हळद टाकलेली आहे आणि हलकंसं चिमूटभर तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना मी भुजियावाले जे शेव होते ते मी टाकलेले आहे कारण शेव वगैरे काही केले नाही आता दिवाळीला. त्यामुळे जे रेडीमेडवाले शेव घरी होते तेच मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असं सांबार. इतकं छान दिसत आहे ना कॉम्बिनेशन. आणि अजून हिवाळा असल्यावर जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळून जाते, तर तेव्हा तर आणखीनच ही गोष्ट खाण्याची मजा येते. आता हॉटेलमध्ये गेल्यावर ह्याच गोष्टीला आपण 40 ते 50 रुपये देतो, पण घरी करून खात नाही. म्हणून म्हटलं चला आज करून घ्यावं. आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे मी, जे सेंधे नमक असते ना ते टाकलेलं आहे. त्यामुळे आणखीनच ती टेस्ट जी आहे ती वाढली. तुमच्याकडे चाट मसाला असेल तोसुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ना इथे डाळ मिक्स करून त्याचं असं वरण बनवलं. तर ना ताईंनो आता तुम्ही कमेंट केली होती एका ताईने की ताई काळी काळी कढई आहे, तर आज मी सांगूनच टाकते. तर ही जी कढई आहे ना ती यांच्या फिक्स पॉईंटची आहे, म्हणजे जंगलामध्ये जेव्हा ड्युटी वगैरे करावी लागते ना तेव्हाची ती त्यांची कढई आहे. म्हणजे ती जी कढई आहे ना त्यात नॉनव्हेज वगैरे बनवायचं, आपल्या मनाची काहीतरी भाजी वगैरे बनवून खायची, त्याच्यासाठी ती कढई त्यांनी घेतली होती. आणि तीच कढई ती चुलीवरची होती, त्याच्यामुळे ते एवढी काळी आहे. आता गॅसवरची असते आणि माझ्या हातची असते ना तर इतकी काळी ती आली नसती. ऑलरेडी ती बाहेरून काळी आणि आतमधून अशा कलरची होती, त्याच्यामुळे ती मी यूज करायला घेतली. म्हटलं जे नॉनस्टिकच्या वगैरे कशा येते तशासारख्या, पण आता व्हिडिओमध्ये नाही चांगली वाटत. तेही एक खरंच छान सुचवलं. तर आता आज गेली मार्केटला, पण खूप गर्दी होती मार्केटमध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी ना प्रत्येक दुकानात नाही उतरता आलं कारण हे जे सामान आहे ना हे 5-6 दुकानातलं आहे, सोबतच रांगोळी आणि बरंच काही काही होतं. तर खूप दुकानामध्ये उतरावं लागलं आणि मग हे काय करत होते, पोरांना घेऊन गाडीवरच थांबायचे आणि मी पटकन ते जाऊन आणायची. असं जे होतं ना आजचं शॉपिंग ती तशी झाली. तर आता भाजी जी आहे ना मस्त अशी उकळली आहे, जसं अख्खा मसूर वगैरे कसं बनवतो त्या पद्धतीने बनवला. तर चला आता जेवून घेते. 10 वाजत आहे, कारण बाहेर गेलं की असंच उशीर होते आणि सारखं भात पण नाही खाणं होत, म्हणून ना थोडंसं भाजी पोळीच बनवली, पापड तळून घेतले होते. तर चला आता पटकन जेवण करते आणि त्याच्यानंतर परत भेटते, कारण बरेच कामं जे आहे ना ते उद्यासाठी करून ठेवायचे आहे. बस लवकर. हो. स्मितूला सुट्टा असल्यामुळे ना जेवायला खूप त्रास देतो, म्हणजे त्याला भूकच लागत नाही घरी असल्यावर हे ते खाण्यामध्ये. मग त्याला रागवून बसवलं. जेवणं वगैरे आमचे सगळ्यांचे आटोपले आणि म्हटलं चला आता भांडेसुद्धा घासून घेते, कारण उद्या आपल्या घरी लक्ष्मी येणार. लक्ष्मीपूजनाचा एवढा मोठा दिवस आणि खरकटे भांडे तरी नको राहायला आजच्या दिवशी, बाकी दिवशी चालून जाते कारण मुलं आहे आणि इकडे तिकडे आता वेळ होत आहे. त्याच्यामुळे ठेवले तर मी राहू देत आहे, कारण आता शाळा सुरू व्हायची आहे. शाळा असली की मग ते तर रात्रीच मला घासून ठेवावं लागेल. पण आता 2-4 दिवस माझ्याकडून राहून जात होते, मग मी पण ठेवत होती कारण रात्रीचे 12-12 वाजत आहे रोजचेच. तर आता इथे भांडे घासून घेत आहे आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी मला कामच आहे. माझ्या डोक्यामध्ये हे ते विचार आहे की उद्याचं हे तयारी करून ठेवायची, ते तयारी करून ठेवायची, पण वेळ इतका होऊन जाते की मग लगेच असं वाटतं की झोपून जावं आणि आता निवांत उद्या उठल्यावर मग सगळं करावं. पण उद्यासुद्धा मग तसंच, म्हणजे रोजचं ते दिवाळी होतपर्यंत जी काही आपल्याला रिलॅक्स आहे ना ते अजिबात मिळणार नाही. आणि ते झाल्यावर पुन्हा मग गावाला जायची धावपळ. जोपर्यंत शाळा लागत नाही ना तोपर्यंत
जी काही धावपळ आहे ती तशीच. म्हणजे आयुष्य हे सगळ्यांचं धावपळीत असते बघा. एका आईचं आयुष्य जे आहे ना ते खरंच खूप धावपळीत असते. मुलांसाठी तिला टिफिन करा आणि सुट्ट्या असल्या तरी मग ते सणासुदीचं करा. म्हणजे एक बाई, एक स्त्री ही कधीच रिकामी राहू शकत नाही. ती कुठलीही असो, ती शेतकऱ्याची बायको असो, ती कुठल्या कामगाराची असो, ती कुठल्या नोकरीवाल्याची असो किंवा कुठलीही सर्वसामान्य स्त्री असो, तिला कामं हे लागलेलेच असतात. तर सगळ्या बायांचा रिस्पेक्ट आहे. लक्ष्मीपूजन करताना ना सगळ्या या गोष्टींचा विचार करून सगळ्या या बायांचा विचार करायला पाहिजे, तेव्हाच ते खरं लक्ष्मीपूजन. नाहीतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप मोठी पूजा करायची आणि बाकी दिवशी त्या बायांना टॉर्चर करायचं किंवा त्यांचा रिस्पेक्टच द्यायचा नाही, असं करू नका. माझे व्हिडिओ बरेचसे दादा वगैरे बघतात, तर त्यांना हेच सांगणं आहे. कारण आमच्या घरात असं कधीच घडत नाही. घडलं तरी ते 4 भिंतीच्या आतमध्येपर्यंत असते, पण ते चालतातच छोटे मोठे खटके. पण ना बायांचा हे रिस्पेक्ट करायला पाहिजे. नाहीतर दुर्गादेवीत नवदुर्गेची पूजा करायची, लक्ष्मीपूजन करायचं आणि काय तर घरच्याच लक्ष्मीला विचारायचं नाही व्यवस्थित, तिला रिस्पेक्ट द्यायचं नाही. तर घरच्या लक्ष्मीला आधी रिस्पेक्ट, तिला मानसन्मान दिला की खरंच घरामध्ये भरभराट तर होतेच, सोबतच खूप सारं हॅपीनेस, सुख, शांती, समृद्धी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून राहते. तर चला, इथे ना आता रांगोळी जी आहे ते आणलेली होती आणि एक साचा आणलेला होता मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा. तो मला मिळाला, अचानक डोळ्यासमोर आला. म्हटलं चला घेऊनच घेते, कधीतरी नंतर काम येईल, जेव्हा गुरुवार करेल तेव्हा. आता बघू गुरुवाराचं मुहूर्त कधी निघते. कारण मागे मी सुरू केलं आणि लगेच बंद केलं, कारण मुलांच्या गोंधळीमुळे ना माझं काहीच होत नव्हतं. जे बसायचे ना मी ते वाचायलासुद्धा मग रिदू धावडा माझ्या मांडीवर येऊन बसायचं. आणि बघा कुठलंही देवाचं करायचं म्हटलं तर थोडंसं मन जे आहे ते एकाग्रता पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे ते वाचलं की आपल्या थोडंसं डोक्याला पल्ले तरी पडलं पाहिजे. तसं जर झालं तर ते पूजा केल्यासारखी वाटते. नाही तर मग ते वरवर करायचं आणि मग बाकी सोडून द्यायचं, त्याच्यात काही वाटलं नाही. म्हणून मग मी म्हटलं देवाला की समोर करेल तुमचं नक्की करेल, पण समोर करेल जेव्हा मी थोडीशी रिलॅक्स होईल, रिदूमधून मला थोडीशी सुटका मिळेल, जेव्हा तो शाळेमध्ये वगैरे जायला लागेल तेव्हा. तर इथे रांगोळ्या ज्या आहेत त्या मी डब्यांमध्ये अशा भरून घेतल्या आणि थोड्याफार सांडतेच भरताना, त्याच्यामुळं पिशवीवर जरी ठेवली तरी पण ते सांडलं होतं. मग ते सगळं काही उचलून घेतलं, कारण तिथेच्या तिथं ठेवलं तर खूप मग उठलं की ते पाय होतात मुलांच्या याच्यामुळे. म्हणून रात्रीच करून ठेवलेलं बरं. त्यानंतर ना ही जी साडी आहे ती आहे माझ्या साक्षगंधाची साडी. जेव्हा आपलं एंगेजमेंट होते ना, साखरपुडा म्हणतात कोणी कोणी, पण आमच्याकडे साखरपुडा जे नवरीची सालू वगैरे किंवा मग जे रिसेप्शनला लागणारे कपडे असते ते भरतात ना, त्याला साखरपुडा म्हणते आणि याला साक्षगंध असं म्हटलं जाते. तर ही आहे माझी साक्षगंधाची साडी, खूप छान आहे. तेव्हा मला म्हणजे यांना 350 रुपयाला पडलेली होती, पण आता साड्या स्वस्त महाग सगळ्या क्वालिटीमध्ये मिळतात. तर ही खास करून जिथे पैठण्या बनतात येवल्याला, तिथून आणली. म्हणजे मालेगावला तिकडेच येवला पण जवळ आहे, तर त्या भागातून ही साडी आणलेली आहे, खास पैठणीच्या माहेर घरातून. तर ना ताईंना आता मी हे जे ब्लाऊज आहे ना साडी काढली, तर आता बराच वेळ झालेला आहे, पण उद्या आणखीन वेळ होते, त्याच्यामुळे काय करते मी आजच सगळं काढून ठेवत आहे. ब्लाऊजचा प्रॉब्लेम होते. दसऱ्याच्या वेळेस तसंच झालं, जी साडी घालायची होती ना तिचं ब्लाऊजच नव्हतं. मग वेळेवर ज्याचं होते असं वाटलं तीच घेतली, काढली आणि लावली, असं झालं. म्हणून आता काय केलं, उद्या मला पर्पलच घालायची आहे, कारण यांच्या तिघांच्या कुर्त्या पर्पल आहे. त्याच्यामुळे ना माझी इच्छा आहे की मी पण हीच साडी लावायची आणि खूप छान वाटते ही साडी. माझ्या एंगेजमेंटची आहे आणि जेव्हा यांची ड्युटी होती मालेगावला, त्या मालेगाववरून यांनी व्हॉट्सअपवर पाठवून ती सिलेक्ट केलेली होती एंगेजमेंटची साडी, जी नवरदेवाकडून येते ना मुलाकडनं, तर ही त्यांनी स्वतः तिकडनं आणलेली होती. ते पण माझ्या चॉईसने सगळे कलर्स वगैरे पाठवले होते आणि खूप मस्त ते दिवस आठवले की खरंच काय वेगळंच वाटते. म्हणजे किती ते आवडीनिवडी, आताही त्या आवडीनिवडी जपतो आपण, पण ते जे असते ना खूप त्या ज्या गोष्टी असते ना त्या मेमोरेबल असते, एकदम न विसरणाऱ्या कधीच. तर तेव्हा जेव्हा पक्क झालं होतं, एंगेजमेंट पण व्हायची होती आणि फोनवर बोलणं चालू झालं, तेव्हा ते विचारलं गेलं होतं आणि खूप आवडीनिवडी जपून वेळ काढून ही साडी मी सिलेक्ट केली होती आणि त्यांनीसुद्धा तिकडनं पाठवली होती. आणि कंडिशन अशी होती की माझ्याकडे म्हणजे सांगायचं असं की माझ्याकडे व्हॉट्सअप नव्हता आणि घरी कोणाचकडे नव्हता, फक्त माझ्या काकूकडे होता. पण एंगेजमेंट पण व्हायची, मग एवढं बोलणं चालणं ते व्यवस्थित वाटत नाही. म्हणून आम्ही काय केलं, एक आमच्याच एरियामध्ये मुलगी होती,
तिचं 2-3 वर्षांनी लग्न झालं, म्हणजे छोटी होती, माझ्या छोट्या बहिणीच्या बॅचची असेल ती. तर तिच्याकडे व्हॉट्सअप होता तेव्हा. आम्ही एवढं मोठं असून आमच्याकडे नव्हतं, पण तिच्याकडे होतं. म्हणजे 8 वर्षाच्या 7 वर्षाच्या आधीची गोष्ट. आणि मी घेणारच होती, जे माझे पैसे जमा झालेले होते याचे कॉन्व्हेंटला शिकवायला जायची, तेव्हा मी घेणार. तर तेवढ्यात माझं लग्न जुळलं, म्हणून मग ते राहून गेलं. मग सगळे बोलले की मुलं घेऊन देतात ना आजकाल, तर सगळे म्हणले की आता घेऊन देईल, मग कशाला घेते, कशाला एवढं खर्च. मग मी पण विचार केला की तेवढ्या पैशात माझं जे काही आहे मेकअपचं किंवा मग बाकी सगळ्या गोष्टी त्या मी करणार. पण म्हणून ना माझ्याकडे व्हॉट्सअप नव्हतं, तर त्या मुलीकडे जाऊन मी ही जी साडी आहे ना ही सिलेक्ट केलेली होती आणि यांनी तिच्या मोबाईलवर ते पाठवली होती. तर खूप मेमोरेबल आहे आणि आता पण ही साडी ट्रेंडिंगच आहे. अशी आउट फॅशन नाही झाली. 7 वर्षे ह्या साडीला झाले. 2017मध्ये ही साडी माझ्याजवळ आलेली होती. आता 2024 एवढं सुरू आहे. तर खरंच असते, पहिल्या ज्या असते ना गोष्टी त्या खरंच न विसरणाऱ्या, एकदम मेमोरेबल असते. तर चला, उद्या खरी आपली दिवाळी आहे. आज छोटी दिवाळी होती, उद्या आपली मोठी दिवाळी जी काही लक्ष्मीपूजन आहे ते आहे. तर त्याच्यासाठीच मी आता तयारी करत आहे. बऱ्याच गोष्टी सांगायच्या झाल्या तर असेच एक किस्से जर आठवले तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार. तर चला, आता चेहऱ्यावर जाऊ नका, बराच वेळ झाला आणि मार्केटमधून आल्यावर पूर्ण हेच होते. आणि ना मी आज सकाळी ब्लॉग घेतला देवपूजेचं. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून इथे जाणार होती पार्लरमध्ये. थ्रेडिंग करते म्हटलं, सगळं फेशियल वॅक्स सगळ्या गोष्टी करून घेते. पण तिला ना मी फोन केला पार्लरवालीला, ओळखीची असल्यामुळे. तर ती बोलली की ताई 4 वाजता ये. तर म्हटलं 4 वाजता येणं पॉसिबलच नाही, तरी पण मी तिला हो म्हटलं. पण झालं असं की मग 4 वाजता रिदू उठला आणि मार्केटमध्ये जायचं होतं. तिथे एवढं सगळं करायचं होतं, फेशियल वॅक्स आहे त्या गोष्टी, तर 2 तास तरी गेलेच असते. कारण जाता जाऊन काही नंबर लागत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, माझीच बहीण करते, मोठ्या वडिलांची मुलगी, तर आता मी गावाला जाऊन करेल, नाही तर मग नाही करेल, असं आहे. आपल्याला तेवढा वेळच नाही मिळत. सगळ्या गोष्टी आहे पण वेळ नाही. जेव्हा पैसे वगैरे नव्हते राहत तेव्हा असं वाटायचं, खूप वेळ असायचा की जायचं करायचं, पण तेव्हा पैसे नव्हते राहत. तर चला, सांगायला झालं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या निघत जाते. तर आता उद्या आहे लक्ष्मीपूजन, त्याच्यासाठी मी लवकर आवरते, ब्लाऊज वगैरे घालून बघते, कारण त्याची फिटिंग वगैरे बरेच काही चेंजेस असते. एक बोलवलं ऑनलाईन, पण ते वेगळाच कलर आला, तर ते रिटर्न साडी टाकलं, त्यामुळे ती काही घालता येणार नाही. तर चला, आता ना हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा जे काही छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. मस्त झोप येत आहे. गुड नाईट सगळ्यांना.